हाय फ्रेंड्स, तुमच्या सर्वांचं स्वाद रेसिपीमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण हुरडा मेथी थालीपीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत। तर थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी सोबतच दळण कसं करून आणायचं हे सुद्धा मी काही टिप्स आणि ट्रिक्स तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत पाहायची आहे। तर इथं काही धान्य घेतलेत। तर प्रथम मी बाजरी घेतली अर्धा किलो। जर बाजरी तुम्ही जास्त खात नसाल तर ज्वारी अर्धा किलो घ्यायचे। एक कढई ठेवायची, कढई गरम करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये बाजरी आहे ती मंद गॅसवरती खमंग अशी भाजून घ्यायची। सोबतच आपण जे धान्य काढणार आहोत त्यासाठी एक मी पाटी घेतली आहे, त्याच्यावरती कॉटनचा रुमाल किंवा कॉटनचं कापड घ्यायचं आहे। न्यूजपेपरचा शक्यतो वापर टाळायचा आहे, कारण त्याला जो घाम येतो तर त्याची साय आपल्या त्या धान्यांना लागण्याची शक्यता असते। त्यामुळे मी न्यूजपेपर शक्यतो वापरत नाही। माझा जास्तीत जास्त प्रयत्न असतो की न्यूजपेपर वापरू नये। त्यानंतर ज्वारी जी घेतली होती ती सुद्धा भाजून घ्यायची। ज्वारी पावशर घेतली होती। गहू सुद्धा मी पावशर घेतलेत, पावशरपेक्षा कमी घेतलेत तरी सुद्धा चालतील, कारण गव्हाचं प्रमाण कमी असलं तरी चालतं, कारण हे आपल्याला पीठ चिकट नकोय, आपल्याला थोडंसं असं रवाळ पीठ हवंय। त्यानंतर अर्धा पाव तांदूळ घेतलेत, ते सुद्धा मंद गॅसवरती आपण भाजून घ्यायचंय। तर प्रत्येक धान्य हे वेगवेगळं का भाजायचं, कारण त्याचा टणकपणा आणि आकार हा वेगळा आहे, त्यामुळे प्रत्येकाला भाजताना वेगवेगळा वेळ लागतो। तांदूळचा कलर बदलला की आपले तांदूळ भाजले गेलेत असं समजायचं। त्यानंतर अगदी मुठभर मुगाची डाळ सुद्धा मी भाजून घेते। तर हे दळण करून आणत असताना जर तुमच्या घरी गिरण असेल तर 3 नंबरची चाळण वापरायची आहे, आणि जर तुम्ही बाहेरून करून आणणार असाल तर मग थोडंसं रवाळ असं हे पीठ आपण दळून आणायचं आहे। हरभऱ्याची डाळ सुद्धा मी भाजून घेतली। आता डाळ आपण का घालायचं, आपल्या थालीपीठाला खुसखुशीतपणा येण्यासाठी मी डाळ घातलेला आहे, तुम्ही सुद्धा आवर्जून घाला। खमंगपणा येण्यासाठी, सुगंध येण्यासाठी इथं आपण धणे घेतलेत आणि जिरं घेतलेत, ते सुद्धा मंद गॅसवरती भाजून घ्यायचे। कढई खूप गरम आहे त्यामुळे हे पटकन भाजलं जातं। सोबतच नाचणी अर्धा पाव, ती सुद्धा नाचणी अशी तर आपल्या आहारात खाल्ली जात नाही, तर थालीपीठाच्या निमित्तानं ती खाल्ली जाते। त्यानंतर आता आपण ते दळून आणलेलं पीठ आहे, आता आपण 1 चमचा जिरं, 1 चमचा तीळ आणि खोबरं हे मंद गॅसवरती तव्यावरती भाजून घ्यायचं। तर व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी थोडंसं मध्ये पटपट हा व्हिडिओ केलेला आहे। तुम्ही तीळ आपण वरून टाकतोच थालीपीठामध्ये, पण या पद्धतीने सुद्धा तुम्ही तीळ टाकून बघा, तुमच्या थालीपीठाला खूप खमंग असा टेस्ट आणि थालीपीठाला सुगंध खूप छान येतो। 1 थालीपीठ 2 थालीपीठ असं पोट भरलं तरी मन नाही भरलं पाहिजे, इतकं छान आपलं हे थालीपीठ झालं पाहिजे, आणि हे असंच होतं। आता आपला जो मसाला आहे तो भाजून झालेला आहे, वाटण जे करणार आहोत ते। त्यानंतर हिरवी मिरची, लसूण आणि आलं सुद्धा आपण घालणार आहोत। आता हे सर्व आपण बारीक करून घेतला मसाला। तर हिरवी मिरची आपल्या आवडीप्रमाणे वापरायची आहे। मेथी बारीक चिरून घ्यायची आहे, स्वच्छ मी धुवून घेतली होती आणि मग चिरले। आधी चिरायची आणि मग धुवायचं असं करायचं नाही, नाहीतर खूप सारं पीठ आपल्याला लागेल त्यामध्ये। आता जी आपण थालीपीठाचं दळण केलेलं आहे, जी भाजणीचं पीठ केलंय ते चाळून घ्यायचं थोडंसं, आणि त्यामध्ये आपण जे वाटण केलंय ते घालायचं। त्यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची। थालीपीठाशी पीठ म्हणलं की कोथिंबीर ही भरपूरच घालायची। चवीपुरतं मीठ घालायचे आणि पुन्हा भरपूर तीळ घालायचे। त्यानंतर हळद घालायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। तर मी आत्ताच यामध्ये मेथी मिक्स करत नाही। तुमच्या घरात जर छोटी मुलं असतील तर मेथी टेस्ट करून बघायचे। बऱ्याच वेळेला मेथी थोडीशी करवट असते, तर मी थोड्या पिठामध्ये मेथी मिक्स करणार आहे आणि थोडं पीठ मी तसंच ठेवून देणार आहे, कारण माझा छोटा मुलगा आहे तो बऱ्याच वेळेला खात नाही। तर नसेल कडू तर मी नक्की जास्त घालेन, आणि असेल तर मग आपण मोठी माणसं खातो, कारण मेथी कडू असते हे सगळ्यांना थोडंसं करवटपणा त्यामध्ये असतो नॅचरलच, आणि तो चांगला असतो। आता यामध्ये आपण मेथी मिक्स करूयात, आणि मी त्याच्यापुरतं थोडंसं 2 थालीपीठाचं पीठ बाजूला काढून ठेवलंय, आणि बाकीची मेथी जी आहे ती सर्व मी त्या पिठामध्ये मिक्स केली। पण ही मेथी कडू नाहीये। मेथी आणि मेथामध्ये फरक असतो। जर मेथा असेल तर ती भाजी कडू लागते, मेथी असेल तर ती भाजी कडू लागत नाही।
आता आपण मेथी सर्व व्यवस्थित त्या पिठामध्ये मिक्स करून घेतली। आता तुम्ही पीठ बघू शकता, इतकं लूज आहे आपलं आणि लगेच स्प्रेड होतं पीठ, ते हात लावला तरी ते असं पसरतं। तर असंच आपल्याला पीठ पाहिजे, आपल्याला चिकट पीठ नकोय किंवा बारीक दळलेलं पीठ नकोय, कारण ते आपल्या हाताने पटकन असं पसरलं गेलं पाहिजे। आता एक कॉटनचा रुमाल घ्यायचा, हा जो रुमाल आहे, तुम्ही बऱ्याच वेळेला मी थालीपीठाची रेसिपी टाकते त्यावेळेला हाच रुमाल असतो, कारण मला ह्याच्यावर थालीपीठ छान येतं। आता एक छोटासा गोळा घ्यायचा, थोडंसं पाणी घ्यायचं, हाताला पाणी लावायचं आणि हे जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित एकदम पातळ असं पसरवून घ्यायचं, जाड थालीपीठ ठेवायचं नाही। आता आपले हे थालीपीठ पसरवून झालं। थोडेसे तीळ आणखी टाकते मी। तवा सुद्धा मी गरम करायला ठेवलेला आहे। आता थोडंसं तेल, गॅसची फ्लेम आहे ती हाय ठेवायची, कारण ह्यामध्ये खूप डाळी वगैरे असतात त्यामुळे थालीपीठ पटकन भाजलं जात नाही। आता ह्याच्यावरती आणखी थोडेसे तीळ, आमच्या घरात सर्वांनाच तीळ आवडतात, आणि आणखी थोडंसं तेल, आणि आता आपण एक झाकण ठेवूयात आणि हे खमंग एक साईडनं थालीपीठ आपण भाजून घेऊ। आता हे थालीपीठ पलटी करायचं, तर कॅमेऱ्यामध्ये आलं नाही, आणखी दुसरं मी दाखवते। सेम प्रोसेस केलेली आहे। बऱ्याच वेळेला काय होतं, कॅमेरा बंद पडतो किंवा व्हिडिओ अचानक बंद होतो, तर ते असं होऊ शकतं, टेक्निकल इश्यू आहे। सो मी आणखी एक दाखवते थालीपीठ। झाकायचं, त्याच्यावरती खालची बाजू खमंग अशी भाजून घ्यायची। ह्यात खूप सारी धान्य आहेत त्यामुळे थालीपीठ आपल्याला लवकर भाजलं जात नाही। पलटी करून घ्यायचं आणि खमंग असं थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि जायकेदार रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।